नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंगरकडा येथे महाशिवरात्री निमित्त पशु प्रदर्शन कार्यक्रम साजरा. डोंगरकडा येथे महाशिवरात्री निमित्त श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरामध्ये भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली. येथे दर्शनासाठी सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतून येत असतात आणि श्री स्वयंभूच्या यात्रेनिमित्त कार्यक्रमही घेण्यात येत असतात. कुस्ती, शंकरपट, पशु प्रदर्शन या कार्यक्रमाचे रिबीन कापून उद्घाटनही करण्यात आले व शेतकऱ्यांनी शेतीतील फळे भाज्या जसे की कांदा, केळी, पपई, रताळ, गहू, फणस, टमाटे असे विविध प्रकारचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. हे सर्व पाहून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे. हे प्राचीन हेमाडपंथी जटाशंकर महाराजाचं मंदिर आहे. शिवाला समर्पित आहे आणि आम्ही लहानपणापासून जटाशंकर महाराजाच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शनाला लहानपणापासून येत असतो आणि या भगवंताची जटाशंकर महाराजाची लीला फार आगाध आहे. अनेकाला हा देव पावलेला आहे. मी भगवंताचं दर्शन घेऊन ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहे की येणाऱ्या काळात शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं जीवन चांगलं हो, शेतकऱ्याला कष्टकऱ्याला शेतमालाला भाव चांगला लागो, हे भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसेच डोंगरकडावासी व पशुसंवर्धन विभाग पुणे साहेब या सर्वांचं मी एक शेतकरी या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो. कारण भारतीय संस्कृतीचा एक हिस्सा असणारं हे जे काही गोसंस्कृती आहे, गोमाता हे जे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, याच्या संगोपनासाठी जे तुम्ही परिसरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींची माहिती व त्यांच्या संगोपनाबाबत जे काही त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल तुमचा या ठिकाणी अभिनंदन मानतो. आणि एक शेतकरी या नात्याने इथे येऊन मला एवढा आनंद झाला की वेगवेगळ्या जातीचे आणि परिसरातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना कशा पद्धतीने जोपासले, एका हाताच्या फोडासारखं जोपासून आपलं जनावर या ठिकाणी आणतात. आपण पाहतो एकीकडं काही जनावरांच्या जाती या लुप्त होत चालल्या, तर काही ठिकाणी आपण पाहतोय की अशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून यांना वर आणण्याचं काम डिपार्टमेंट करत आहे. त्यामुळे खरोखरच मला एकंदरीत हे सगळे जनावर पाहून अतिशय आनंद झाला. आज डोंगरकडा येथे महाशिवरात्रीच्या भव्य यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद कृषी संवर्धन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कळमुरी यांच्या विद्यमाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय सुंदर असं देखणं पशुप्रदर्शन या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जाते. ते याही वर्षी आयोजित केलेले आहे. आपण पाहतो लातूरून काही या ठिकाणी देवणी पद्धतीची गाय आलेली आहे, सुंदर सुंदर असे कालवडी आलेले आहेत, गोरे आलेले आहेत, लालकंदारी जनावर आलेले आहेत. हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःचा जीव लावून तयार केलेले आणि जोपासलेले प्रेम लावलेले जनावर आपण या ठिकाणी पाहतो. अतिशय आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी या सगळ्या जनावरांना आणि या आपल्या सगळ्या पशूंना त्यांचं संगोपन केलेलं आहे. अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आज या ठिकाणी होत आहे की डोंगरकड्यासारख्या ठिकाणी या पशूंचा सन्मान होणार आहे आणि चांगल्या पशूंचं या ठिकाणी कौतुक होणार आहे, त्यांचा सन्मान होणार आहे, त्यांचा या ठिकाणी म्हणजे बक्षीस देऊन सन्मानसुद्धा करण्यात येणार आहे. पण असा भाग नाही की नंबर 1 किंवा नंबर 2 किंवा नंबर 3 आलेल्याच गटामध्ये आलेल्या प्रत्येकाचं वेगळं कौतुक करण्यात येणार आहे. सगळ्यांचा सन्मान हे चांगल्या पद्धतीनं करण्यात येणार आहे. सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येणार आहे. आम्ही सर्व डोंगरकडावासीय तसेच जटाशंकर देवस्थानच्या वतीनं मी या सर्व पशुपालकांचं भरपूर असं मनापासून स्वागत करतो. तुमच्या मेहनतीला सलाम करतो आणि तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं आपण आपल्या पशूंचं संगोपन करावं व आपली शेतीची संस्कृती ही वृद्धिंगत करावी. इथून पुढे येणारा काळ हा शेतकऱ्याचाच आणि शेतीचाच येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक लागणारे जे आपलं देशी वाण असणारं जे पशुधन आहे तेच उपयोगाला येणार आहे. म्हणून या देशी धनाचं संवर्धन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्व डोंगरकडावासियांतर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रसिद्धी व प्रचार या योजनेअंतर्गत या पशुप्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे.
जिल्हा वार्षिक योजनेमधून भरीव अशी तरतूद 1,75,000 रुपयाची तरतूद आपण या पशु प्रदर्शनासाठी केलेली आहे। त्यामधून बक्षीस व कंटिजन्सीसाठी लागणारी जी रक्कम ती खर्च करण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी नांदेड, लातूर आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातले चांगले असे जनावरं या ठिकाणी आलेले आहेत। या मुख्य उद्देश या पशु प्रदर्शनाचा असा असतो की ही जी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी पालनपोषण केलेली आणि मेंटेन केलेली जनावरं आहेत, ही पाहून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा यापासून प्रेरणा घ्यावी आणि चांगल्या प्रकारचे जनावरं आपल्या जिल्ह्यात जोपासण्याची शेतकऱ्यामध्ये, पशुपालकामध्ये एक जिद्द निर्माण व्हावी आणि चांगले जनावरं शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी पाळावेत, हा याच्या मागचा खरा उद्देश आहे। आणि आपण या ठिकाणी पाहतो एवढे जनावरांनी, पशुपालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी आपले चांगले म्हणजे अगदी पोटाच्या मुलापेक्षाही चांगल्या प्रकारे संगोपन केलेली जनावरं या प्रदर्शनामध्ये आणलेली आहेत। त्यांचं मी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद तसेच पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती कळमनुरी तर्फे सहर्ष स्वागत करतो।